हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. सतांगती. सत्पुरुषांना, सज्जनांना मार्गदर्शन करणारा वा ज्याच्यापर्यंत जाऊन पोहोचण्याची सज्जनांना उत्कंठा असते, असा या नामाचा सरळ सोपा अर्थ. फक्त मनुष्य प्राण्यास भगवंतांनी विशेष अशी बुद्धी, विवेक या गोष्टी दिल्या आहेत. शब्दाद्वारे एकमेकांशी संवाद फक्त माणूसच साधू शकतो. त्यातून निरनिराळ्या भाषा तयार झाल्या. या पृथ्वी तलावर किमान 100 ते 200 भाषा अस्तित्वात आहेत. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन, हिंदी, जपानी, मॅन्डरिन इत्यादी भाषा प्रमुख म्हणून जरी गणल्या गेल्या असल्या तरी या व्यतिरिक्त फक्त भारतातच 15 ते 20 निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात. भाषा हे व्यक्त व्हायचे माध्यम जरी असले तरी मानवी भावना सर्वत्र सारख्याच आहेत. मोह, लोभ, मद, मत्सर, काम, क्रोध इत्यादी षड्विकार जसे आढळतात तसे भगवंतांनी गीतेमध्ये 16व्या अध्यायात वर्णिलेले 26 दैवी गुणही माणसात कमी अधिक फरकाने आढळतात. यात भगवंताची विशेष योजना अशी की सत्वगुणांना तो नेहमीच सहाय्यकारी होतो. सद्गुरूंच्या भेटीची तळमळ लागली की योग्य कालावधीनंतर ते भेटतील अशी भगवंत योजना करतो. संत कबीरांना रामानंद भेटले. प्रत्यक्ष पत्नीने निर्भत्सना केल्याचे निमित्त घडले आणि तुलसीदासांचे संत तुलसीदास झाले. कोल्हापूरमध्ये संत वेण्णास्वामी यांचे पती निवर्तल्याची घटना घडली, पण त्यामुळे त्या समर्थ चरणी रुजू झाल्या. ही झाली संत महात्म्यांची उदाहरणे. महर्षी कर्वे यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी वेचले. त्यामुळे आज त्यांच्या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झालेले आपल्याला दिसते. संत गाडगे महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन यासारख्या व्यक्ती व संस्था आपणास अनेक दिसतील. शिक्षण, अज्ञान निर्मूलन, अध्यात्म ज्ञान प्रसार यासारख्या मूलभूत गोष्टींसाठी त्यांनी आपल्या जीवनाचा यज्ञ केला. या सर्व व्यक्ती व संस्थांना मदत करणारे कोण होते? तर तुमच्या आमच्यातील सत्प्रवृत्त व्यक्ती, ज्यांना प्रेरणा देणारा प्रत्यक्ष भगवंतच होते आहेत. आपणही या नामाच्या निमित्ताने एक पाऊल सत्कार्यासाठी, साधनेसाठी उचलूया. भगवंत नक्की सहाय्य करणार आहे याची खात्री बाळगूया. हरिओम.